मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. निवडणुकीच्या दिवशी घरोघर उत्साह उतू चालला होता. भिकीनं तर स्पेशल रिक्षाच मागवली होती. तिच्या मतदारांच्या घरापुढं रिक्षा थांबायची. भिक्या माणसात कोंबायचा. चावडी पाव तर यस्तवर भिक्या म्हशीचं चितार दाखवून मोकळा. बायका जाऊन जात्या ती तरी कुठं. एकीनं रिक्षातच विचारलं, तेवढं आमचं राहिलेलं पाताळ देऊ की, द्यासाठीच आणलंय की, कवा देतायसा मग? निकाल लागला की घेऊनच जावा बघा. आज सांचं नाही वय मिळणार. मिळल की वहिनी, आता बघतायसाच गाय किती चालल्यात. आता पहिला शिक्का म्हशीवर हाना, मग बघू पाताळाचं. पाताळ पाताळ काय व करतायसा? इरकल आणू इरकल. असला भिक्या. दोघं नवरा बायको घरोघर फिरायची. माणसं बायका वळवायची. रिक्षा भुंगवत आणायची. गावात मेंबर 9, त्यात 4-4चं 2 गट. भिकी एका अंगाला एकटीच असल्यानं बाकीची बी त्यात लक्ष घालत नव्हती. उलट आतनं काटकं घालून पोकरायला बघत होती. पण तिसऱ्या दिवशी निकाल लागला. सगळं वातावरणच बदललं. तात्याच्या 3 सीटा निवडून आल्या. आकाराम नानाच्या बी 3 आणि स्वतः चौथा. भिकीनं 20 बायकांपैकी 19 मतं मिळवली. सगळं गाव आखरीत करायला लागलं. कलेला अवघ याक. ती लागली वाईट वक्त बोलायला. आज पातळ देऊन मतं मिळवत्या ती. उद्या समद ऐकून सरपंच होईल. तिला काय बाजार बसवी. भर चावडीवरती भिकीनं तिच्या झिंजा उपाटल्या. 2 कान्सुलात लावल्या. तिचा नवरा आलाच काठी घेऊन. तात्यानं डोळं वटारल्यावरती सगळं काही शांत झालं. बहुमत सिद्ध करायला 8 दिवसांचा अवधी. आकाराम नाना सरपंच हुया हुटाटला होता. दिनकर तात्या काय बी झालं तरी माग हटणार नव्हता. 4 विरुद्ध 4 असा सामना अटीतटीवरती आला होता. भिकीच्या निर्णयावरती आता सरपंच ठरणार होता. लागलं मेंबर चक्रा घालायला. भिके रानव्यात म्हस चारायला गेली तरी माणसं तिथं जायची. दिनकर तात्या तर म्हणायचा, म्हस रानव्यात काय माझ्या उभ्या पिकात चार. म्हस सुखी तर तू सुखी, तू सुखी तर आम्ही सुखी. एरवी शिव्या देणारा आकाराम नाना आता भिकूताई म्हणायचा. हात जोडायचा. माग पांढऱ्या लेंग्यावल्या मळकट टोप्या असायच्यातच. आपण निवडून आल्यानं बेनी हराकल्याली. काय करू आणि काय नको असं झालं होतं. दिनकर तात्या बेरका. त्यानं भिक्याला गाठलं. भिकूबा, काय करायचं ठरवलंयस तू? आता माझ्या काय हातात आहे वय? तिचा ती निर्णय घेणारी. तिला म्हणावं आम्हाला मिळ, तुला उपसरपंच करतो. माझ्या हातात काय नाही. अंगठी घालतो तोयाची, वळीव तिला, बघतो सांगून. बिक्या बायकोची समजूत काढायला लागला तशी ती गराजली. ह्यासाठी तुम्हाला मी पीए म्हणून नेमलंय वय? पहिलं दिनकर तात्याचं काम सोडा. खायचं काय ग? मी हाय, काय काळजी करतायसा? पहिलं शान काढून या. 4 खेपा टाका पाण्याच्या, तवर मी स्वयंपाक आटापते. 5-6 दिवस तिनं सगळ्यासनी गुंगारा दिला. कुणी आलं भेटायला किती कटवायची. कधी नव्हतं पंचायतीवरती निवडून आल्याला सुतार आलं. वहिनी, नव, आमच्या शब्दाला काय किंमत आहे का नाही व? कसला शब्द? तुम्ही आम्हाला येऊन मिळा. का? म्हणजे आपल्या बॉडीचा सरपंच होईल. तुम्ही सुतार ना व्हायची. मग लाकडं तासायची सोडून ह्यात कशाला कडमडतायसा? आवा आमच्या 10 पिढ्यात मला पहिल्यांदाच पद मिळाले. मग असं का करत नाहीसा? कसं? सरळ उपसरपंच का होत नाहीसा? हो की, पण कोण करतय आपणाला? मी करते की, मला येऊन मिळा. राव, तुमच्यागत नटावाने दिसणारा माणूस कसा रुबाबात राहाया हवा. माझ्या डाव्या हाताला बसायचं. काय? लाजलं सुतार. भिकीनं चहाचा कप आणि गरम चपाती खाया दिली तसं बंजाळलाच गडी. टक लावून तिच्या उफाड्याकडं बघत होता. आज काय करतायसा? काय नाही.
लाडाच्या घरावरती कामाला होतो, पण आता 4 रोज काम बंद ठेवलंय. चांगलं केलं सा. तेवढ्या मेकात असायच्या होत्या आमच्या. एक लोडणा बी करायचाय म्हशीला. आत्ता करतो, आणा इकडं. हळूहळू तात्याची सगळी मेंबरं तिनं वळवली. आकाराम शेडग्याची 2 फोडली. सगळं गॉड बोलून घरी बोलवून चहाचा कप देऊन. लय लागला शानपणा शिकवायला तर नुसता छातीवरला पदूर पाडायचा. लाल भडक जंपरातलं टरारल्यालं दिसलं की मेंबर वालपाडायचा. पार त्याची झोपच उडायची. सगळं अंग तापायचं. वटातला शब्द घशाकडे वळायचा. डोळा बारीक केल्यावर मेंबराचं पार दहीच होयाचं. भरुणाचं कोण न्हाय असं बघून दिनकर तात्या घुसला की घरात. बिकी धपाट्या करत होती. काय चाललंय मेंबरनी बाय? या कशी वाट चुकलाचा? काय करायचं? आठवण झाल्यावरती दम निघतोय व्हय. आज धपाट्याचा बेत दिसतोया. पोर बसलंय आडून. शेवटी कुणासाठी करायचंय व सगळं? बायक्या ही धपाट दे त्यासनी. मोहर गरम धपाटा आल्यावर दिनकर तात्या पाघायला. उसळ नाही व्हय? हाय तर चवळीच्या उसळीशिवाय धपाट्याला चव आहे का? दे र बाळक्या. हातावलं धपाट तात्याला चांगलंच आवडलं होतं. विषय कसा काढावा त्याला त्याचं कळत नव्हतं. 2 धपाटी चगाळल्यावरती तिनं 3रं मोहर टाकलं. पोरासने वाटून राहिलेली धपाटी झाकून ठेवली. हात धुवून तिथंच कोपरा धरून बसली. तात्यानंच मग विषय काढला. नव, काय करायचं ठरवलंयस? कशाचं? तुम्ही आता आमच्या टकोऱ्याचा गोविंदा करतायसा का काय झालं? उद्या बहुमत सिद्ध करायचं हाय. तू आम्हाला येऊन मिळायचं. म्हणजे काय होईल? म्हणजे मी सरपंच होईन. आशा वाईट तात्या. 10 वर्ष तुम्ही बघा सरपंच होतासा. आकाराम शेडगा पण 15 वर्ष होता. आता कशाला हवी तुम्हाला सरपंचकी? काय बोलत्यास तरी काय? तुम्ही ऐकणारी माणसं म्हणून सांगायचं. हे बघ, भाषण ऐकायला आल्यालून हाय. तुम्हाला येऊन मिळायचं. त्या परास असं करा की काय? तुम्ही तुमचं मेंबर घेऊन मला येऊन मिळा. मजी कांदा भजी. सगळं कळतंय पण कानात बोळं घातल्यावानी करतायसा. आता पावतर बापय गडी सरपंच झालं. हितनं पुढं बायकासनी चान्स काय? सरपंच मी होणार. खा खुशीत गाजर. कोण हाय तुझ्या बाजूनं? शेडगा तिन्ही मेंबर घेऊन मिळवतोय मला. ठरवा काय ठरवायचंय ती. तुम्ही मिळालासा तर तुम्हाला उपसरपंच करीन. तुझ्यावरती विश्वास नाही ग माझा. बिकी झाली पुढं. त्याचा हातच धरला. आपल्या गळ्यावरती ठेवला. माझ्या गळ्या शपथ. शब्द बदलणार नाही. तुम्हाला उपसरपंच करीन. पण तुझ्या हाताखाली काम करायचं मजी. त्यात ग्रामसेवक बदलले. कोण ठोंब्या येतोय कुणान ठाव. सरपंचाचा हात तिनं दाबला. गडी पागायला. भिकीच्या खांद्यावरती हात ठेवत म्हणला, तू म्हणशील तसं. पण भिक्यान हाय तवर एखादा मुकाबिका दिशील का नाही ग? येडं कुठलं. पोरं बसल्या ती चुली पुढं. एका निवडणुकीनं काय म्हातारी झाल्या वय मी? सर्गातल्या अप्सरेगत तू कवाच म्हातारी होणार नाहीस. पण आमचं मातूर गुळवणी करणार बघ. तिनं मुरका मारून नाक मुराडलं. दिनकर तात्या खिदळत गेला. मळ्यात भुईमुगाच्या वावरात आला. भिक्या बांधाला शेंगा खात बसला होता. या मालक, शेंगा भाजल्या त्या. लेका काढायला आला म्हण की र भुईमुग. मग काय तर. पाखरं लय दमिवत्या ती. मोर कावळं शांग राहून दिना झाल्या ती. त्यांनी तरी कुठं जायचं? बरं, बायकून काय ठरवलंय र तुझ्या? त्यात ठरवायचं काय? आकाराम नाना सगळ्या सीटा घेऊन मिळतोय तिला. लेका तू तिला वळवायचंस. नाही, आता तुम्ही तिच्याकडं वळायचं. वारं बदललं तसं बदलायला नको का व मालक? आता तू शिकवू मला शानपणा. आईला पायतानं उचलणारी माणसं टकोऱ्यावरती बसायला लागल्यावर काय र बोलायचं? तुम्हाला उपसरपंच करू. तू कोण भडव्या करणार? लेका उपसरपंच पद मजी शिळीच्या शेपटागत. धड आबरू झाकत न्हाय आणि माशा मारत न्हाय. तुमच्या सल्ल्यानं करू सगळं. आमच्या सल्ल्याला कोण विचारतय? लेका सरपंचाला तरी काय महत्व राहिलंय व्हय? ग्रामसेवक नावाचं पाचार सरकारनं पंचायतीच्या छातीवरती मारलंय. त्यानं निर्णय घ्यायचा. ह्यांनी सया ठोकायच्या. लेका आमच्या सारख्याला ग्रामसेवक धाब्यावर बसवतोय.
त्या बाईला कुठं काशीला पोचवल. शहाणा असलास तर अजून सांग र बाबा समजून तिला. सांगतो की. आकाराम शेडगा वळलाय म्हण. रोज हेलपाट घालतूया. गप्पा मारू नगस. आय शपथ, मला कवा दिसला नाही. गेना पवार आला पळत. मालक, लवकर चला. काय झालं र? आमदार आल्या ती. ह्या भिक्याच्या घरी मीटिंग बसलीया. आकाराम शेडगा बी हाय त्यात. बघा मालक, मी काय म्हणलं होतं? आता सरळ तुम्ही भिकेला जाऊन मिळा. त्याशिवाय उपायच नाही. नाहीतर मेंबर म्हणून विरोधी गटात उभा राहावं लागायचं. किड पडायचा वकूत आलाय र टकुऱ्यात. पळाला मालक. ढेंगा टाकत गावात आला. आमदार साहेबासने रामराम घालून जवळ बसला. काय दिनकरराव, एकाच पक्षात राहून पार्टी व कशासाठी? हा? आकोबा, सगळं गाव एक व्हायला हवं. रानातली भांडणं रानात. नशीब समजा ह्या गावात एकाच पक्षाचं राज्य आहे. दिसतंय तसं नसतंय आमदार. ह्या गावात 3 पक्ष हायती. मी म्हणतो 7 असत्याली. एकोपा व्हायला हवा का नको? सरपंच आपल्या पक्षाचा व्हायला हवा एवढंच मला समजतं. येतो भिकूबाई. सगळ्या गवळ्यांची संघटना बांधा. 4 म्हशी वाढवा. सरकार कर्ज देईल 25,000 काय गरज नाही कुणाच्या शेतात मजुरी करायची. दिनकरराव, पक्षनिष्ठा विसरू नकासा. उठूया. अजून 7 गावं फिरायची आहे ती आम्हासनी. आमदाराच्या एका फेरीत सगळं वातावरण बदललं. दिनकर तात्या सोडला तर सगळी मेंबर भिकीच्या मागं उभा राहिलीत. सकाळी 10ला पंचायतीत बैठक बसली. भिकी सरपंच झाली. आकाराम शेडगा उपसरपंच झाला. पोतभर गुलाल उधळला. माणसं भिकीच्या भोवतीनं गोळा झालीत. आता मिरवणूक काढायची गावातनं. घोडा आणलाय का? भिकी हसली. नाकावला गुलाल उडवीत म्हणाली, घोडा व कशाला? म्हस आणा की आमची. तिच्या चित्रावरती तर मी निवडून आल्या. आणा म्हस. माणसं हसलीत आणि पळालीत. म्हस घेऊन आली. कुणी गुलाल टाकला, कुणी तिच्या गळ्यात फुलांच्या माळा घातल्या. घुंगरू बांधला. बेंद्रावानी शिंगाला काव लावला. रिबनी बी बांधल्याता. म्हस बी आव करून सगळ्यासनी निरखीत होती. कासोटा घातलेली भिकी उडी मारूनच म्हशीवरती बसली. मांगाची हलगी शेकल्यानं तडकायला लागली. पोरांनी लेझमाचा डाव धरला. वरात घुमत घुमत निघाली. कोपऱ्यावरती लेझमाचा डाव रंगला की आया बाया हळद कुकू घेऊन यायच्या. तिला ववळायच्या. हातावरती साखर द्यायच्या. चहा पाजायच्या. म्हाताऱ्या बाया कौतुकानं कानशिलावरती बोट मोडायच्या. आखरीत घडल्यावानी बघायच्या. एखादा पंच मधीच बोळात शिरायचा. टाळक्यात पेट्रोल टाकायचा आणि गुलाल झेलत नाचायचा. समद गाव जमल्यालं. ही मरणाची गर्दी झाली होती. असली मिरवणूक कवा निघालीच नव्हती. मुंग्याचं रिवाण फुटल्यावानी माणसं. पोराठोरासनी किती नाचो आणि किती नको असं झालं होतं. भिक्या वासून बघत होता. गावात सगळी हिडीस फिडीस करायची. आता माणसं मान देत होती. सरपंचनीचा नवरा म्हणून सरपंच म्हणत होते. त्याला बी आतनं गुदगुल्या होत होत्या. दिनकर तात्या कुठं दिसत नव्हता. वगायला गत एकटाच एका बाजूला पडला होता. जवळची माणसं फितली होती. गटाटा दारू ढुस तो मुठी वळवत होता. म्हाताऱ्या वानरागत सवताला बोचकारायला बघत होता. एवढा मोठा वाडा पण चिंचेच्या झाडागत पोकळ वाटत होता. मागच्या घरात पाल चुकचुकली तर पुढच्या घरात ऐकू येत होतं. भांडी घासायला आकणी आली. का बसलायसा मालक? मग काय नाचू होय? गाव नाचतय तिकडं. तुम्ही नाहीसा गेलासा. तुला जायचं असल तर तू बी जा. आता र देवा, त्या भिकीचा राग माझ्यावरती व कशाला काढतायसा? भांडी घास. जाताना 2 भाकरी थापून जा आणि अंड्याची पोळी कर. लय पिऊ नकासा. कळतय मला. मी आज थांबू का नग? काय गरज नाही. त्या भिकीला पिळल्याशिवाय मला झोप लागणार नाही. हयात गेली राजकारणात आमची. कालच्या पोरीनं नाकावर पाडलाय आम्हाला. त्या भिक्याला चाप लावा. आपोआप वळत्या बघा भिकी. मजी कोंडायचा भिक्याला. तिचा बाप येईल वाड्यावर. कमाल आहे तुझ्या टकुऱ्याची. हे नव्हतं मला सुचलं. आदनं मधनं आठवण ठेवत चला गरीबाची. मटण आणू का? आण आण. हे घे ₹50.
किलोभर मटाण आण आणि हो सांजचं मुक्कामाला राहायचं. मी बी तेच म्हणणार होती. नोट घेऊन आकनी पळाली. मिशी पिळीत तात्या बेत आखायला लागला.